नमस्कार, मी विनायक कलडोने. तुम्ही पाहत आहात माय महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रम राजकीय एक्सरे. जे दिसतं ते सगळे दाखवतात, पण जे दिसत नाही त्या मागचं राजकारण उलगडणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. भाग 1. प्रकाश आवाडे थर्ड इनिंग की राजकीय मास्टर स्ट्रोक. आदल्या दिवशी सायंकाळी साधारण 4:30 वाजता एक टेक्स्ट मेसेज आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी चौकातील दिमागदार इमारतीत 500हून अधिक नागरिकांची उपस्थिती. निवडणूक नाही, प्रचार सभा नाही, मोर्चा नाही, तरी एवढी गर्दी. ही केवळ योगायोगाची बाब होती की एका अनुभवी राजकारणाच्या संघटन शक्तीची झलक. राजकीय वर्तुळात या घटनेची चर्चा सुरू झाली आणि पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले ते नाव माजी मंत्री प्रकाश आवाडे. तुम्ही म्हणाल, प्रकाश आवाडे यांना 500 काय 25,000 माणसं गोळा करायला जास्त वेळ लागत नाही. मात्र हा काळ निवडणुकीचा नाही, म्हणूनच या गर्दीला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले. देशाचे गृहमंत्री तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी खुल्या झालेल्या त्या भव्य इमारतीत कष्टकरी कामगार आणि सामान्य नागरिक स्वखुशीने उपस्थित राहतात. ही बाब अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या भाषेत एक वाक्य आजही ऐकायला मिळते: प्रकाश आवाडे म्हणजे जादूची कांडी. हे वाक्य अतिशोक्ती आहे की अनुभव याचा निर्णय काळ करेल. पण एवढं मात्र खरं, आज इचलकरंजीच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रकाश आवाडे यांची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. राजकारणात काही नेते सभा घेतात, काही नेते घोषणा करतात, तर काही नेते शांतपणे पुढची चाल आखत असतात. प्रकाश आवाडे हे कोणत्या प्रकारात मोडतात याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. काहींच्या मते ते जितके शांत दिसतात तितके राजकीय दृष्ट्या आक्रमक असतात, तर काहींच्या मते त्यांना कमी लेखणाऱ्यांनीच वारंवार राजकीय किंमत मोजली. म्हणूनच इचलकरंजीच्या राजकारणात एक वाक्य वारंवार ऐकायला मिळतं: प्रकाश आवाडे दिसतात तसे नाहीत, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची टीकाही विरोधकांकडून वेळोवेळी झाली. मात्र त्यांच्या समर्थकांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते प्रकाश आवाडे यांचे दात वेगळे नाहीत, त्यांची राजकीय वेळ साधण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्याचाच अनेकदा गैरसमज केला जातो. राजकारणातील त्यांचा प्रवास पाहिला तर 2 वेळा विजय, 1 वेळा पराभव, पुन्हा विजय, कॅबिनेट मंत्रीपद, पुन्हा सलग 2दा पराभव आणि त्यानंतर पुन्हा मोठ्या मताधिक्याने पुनरागमन. हा केवळ निवडणुकांचा आलेख नाही, तर संघर्षातून उभे राहण्याची राजकीय क्षमता दाखवणारा प्रवास आहे. म्हणूनच समर्थक आजही म्हणतात, टायगर अभी जिंदा है. मग या प्रवासाला थर्ड इनिंग का म्हटलं जातं? याचं उत्तर भूतकाळात दडलं आहे. सन 2004 लोकसभा निवडणुकीत सहकार महर्षी कल्लापण्णा आवाडे यांचा पराभव झाला. त्यानंतर 2009 मध्ये प्रकाश आवाडे यांनाही विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर किशोरी आवाडे यांच्यासोबत नगरपालिकेतील सत्ताही हातातून गेली. एका मागोमाग एक राजकीय धक्के आणि आवाडे घराण्याचा राजकीय प्रवासात आलेला कठीण काळ. काही जणांनी त्याला राजकीय अस्त म्हटलं, पण राजकारणात प्रत्येक सूर्यास्तानंतर नवी पहाट ही असते. 7.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीत राहुल आवाडे यांच्या विजयाने आवाडे घराण्याला पुन्हा गुलाल लागला. त्यासाठी परिस्थितीचा अभ्यास झाला, रणनीती आखली गेली आणि ताराराणी पक्षाच्या माध्यमातून राहुल आवाडे यांना राजकारणात नवी संधी देण्यात आली. याच विजयाने संघर्ष संपला नाही, तर पुनरागमनाची सुरुवात झाली. समर्थकांच्या मते इथेच आवाडे घराण्याची 7.5 संपली आणि प्रकाश आवाडे यांच्या दुसऱ्या इनिंगला प्रारंभ झाला. पण आज राजकीय चर्चेत सुरू आहे तिसऱ्या इनिंगची. ती नेमकी कशी, कोणत्या रणनीतीवर उभी आहे आणि तिचं अंतिम लक्ष्य काय, पाहूयात स्पेशल रिपोर्टच्या पुढील भागात. प्रकाश आवाडे थर्ड इनिंग की राजकीय मास्टर स्ट्रोक, भाग 2 मध्ये.